ही थेट दृश्य आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगर मधली। आदित्य ठाकरे हे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत, मात्र त्यापूर्वीच छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपकडून आंदोलन करण्यात येते आणि सध्या उबाठा आणि भाजप हे दोन्ही गट आमने सामने आले असल्याचं पाहायला मिळते। पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड सुरू असल्याचं पाहायला मिळते आणि थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत सध्या जोडले गेलेले आहेत। सिद्धार्थ, या ठिकाणी उबाटा गट आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडलेले आहेत, एकमेकांच्या अंगावर धावून गेलेले आहेत। पूर्ण गोंधळाची परिस्थिती या ठिकाणी आहे। पोलीस दोन्ही कार्यकर्त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न करतात। उबाटा गटाच्या नेत्यांवर धावून आले, त्यामुळे एक संघर्षाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी आहे। एकंदरीतच आपण बघतोय की धरपकड पोलिसांनी केलेली आहे। दोन्ही कार्यकर्त्यांना वेगळं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय, मात्र दोन्ही कार्यकर्ते बाजूला जायला तयार नाही आणि आदित्य ठाकरे ज्या हॉटेलच्या समोर थांबलेले त्या हॉटेल समोरच हा पूर्ण राडा धिंगाणा या ठिकाणी सुरू आहे। आपण बघतोय पोलीस बळाचा वापर करून जे आहे सगळे कार्यकर्ते आजूबाजूला करतात। शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, भाजपचे कार्यकर्ते असतील, त्या दोघांनाही या ठिकाणी कोटीजण लाठीचार्ज सुरू केलेला आहे। लाठीचार्ज पोलिसांनी सुरू केलेला आहे। या ठिकाणी पोलीस कार्यकर्त्यांना आता लाठीचार्ज करून हटवत आहेत। आपण बघतोय परिस्थिती अत्यंत गंभीर झालेली आहे, परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण झालेली आहे। पोलिसांनी आता हलकासा लाठीचार्ज या ठिकाणी केलेला आहे, त्यामुळे कार्यकर्ते इकडे तिकडे जायला तयार आहेत। आपण बघतोय अंबादास दानवे सुद्धा या ठिकाणी आहेत। अंबादास दानवे प्रतिक्रिया देण्याच्या तयारीत आहेत। अंबादास दानवे अंबादास दानवे यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय, मात्र अंबादास दानवे जे आहेत लाठीचार्ज, पोलिसांचा लाठीचार्ज भारतीय जनता पार्टी मस्ती तर कामाची नाही ना। एक मिनिट जरा मला बोलू द्या। अंबादास दानवे इथून गेलेले आहेत, मात्र एकंदरीत बघतो आपण कार्यकर्ते एकमेकांना जे आहे लाठीचार्ज करण्यात आलेला आहे। टाकले माहिती का जाणारच नाही ना। आपल्या लोकांना म्हणले इथं आपण चला आपण नाही दादा, तसंच आहे, तसाच विषय आहे पुरा। आतमध्ये बसले सगळे, अरे ढकलू नका। गेले काय सांगा मला? नाही गेले दादा, गेले सगळे गेले दादा येते काय विनंती नाही, काही बोलू मारण या
माहिती कारण तुम्हाला महिलांच्या अत्याचाराबद्दल बोलावं असं त्यांचं म्हणणं आहे. मला असं वाटतं दिशा सालियन प्रकरणात त्यांच्या गृहमंत्र्यांनी SIT लावलेली, त्याचं काय झालं जरा विचारावं ना. त्यामुळे ते आंदोलन करत होते असं त्यांचं म्हणणं आहे. झालं का? पोलिसांच्या आताच्या भूमिकेबद्दल पोलीस तर पक्षपाती आहे, भाजपची गुलाम आहे पोलीस. तुमच्या पीएला खाजगी पीएला सुद्धा लाठीचार्ज केला, मारलं. लागन साहेबांना पण लाठीचार्ज बद्दल काही बोलत नाही तुम्ही. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर आमच्या जातील नाही सर नाही महिला कुठे आपल्या पोलीस आहे तर पोलीस काय करत नाही ना. आता पोलीस काय करत नाही ना म्हणून तर बोला आपल्या जायला पकडलं गेले कार्यकर्त्याकडे जाऊन ते आंदोलन करण्यासाठी आले. त्यांच्याकडे मी जातो, मी थांबवतो. पोलीस काही करत नाही. बऱ्याच वेळापासून सुरू असला राडा काही शमायला तयार नाही. आपल्यामुळे परत काय करत नाही. 100% सगळं कायदेशीर करत नाही. जमिनीवर बसलेले आहेत. या आंदोलन त्यांनी आंदोलन या ठिकाणी अंबादास दानवे व शिवसैनिकांनी सुरू केलेलं आहे. पाठीमागे थोडा आठवा त्यांना आठवा साहेब संभाजीनगरमधली दृश्य पाहतोय. उद्धव बाळासाहेब ठाकरे गट त्याचबरोबर भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले आहेत. मोठ्या प्रमाणात राडा त्यांच्यामध्ये झाल्याचं दिसून येत आहे. पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे. पोलिसांकडून सुद्धा याआधी धरपकड करण्यात आली होती. भाजपच्या लोकांना ताब्यात घ्यावं. तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतो आमचे प्रतिनिधी. भाजपच्या लोकांना ताब्यात घ्या. पोलीस भाजपच्या लोकांना ताब्यात घेत नाही आणि शिवसैनिकांना ताब्यात घ्यायचं सांगते, तर कसं सहन करू आम्ही. पोलीस म्हणतात की ताब्यात घेतलंय म्हणून. कुठं घेतले ते दिसते ना तिथं रस्त्यावर होते. आता होते इथं ते आधी ते भाजपचे जेवढे तेवढे घ्या. त्यांना उचला, बाकी काय म्हणणार. काल नरेंद्र मोदींच्या विरोधात तुम्ही आंदोलन केलं, त्याच बचपा काढण्यासाठी. अरे सोडा हो, यांच्यात काय दमे पळून गेले सगळे. हे काय आमचे लोक आले तर पळून गेले सगळे. तुम्ही म्हणता पळून गेले, दुसरीकडे म्हणता इथंच आहेत म्हणून इथं महिला आहे म्हणून. महिलांना कसं आम्ही काय बोलणार, आम्ही काय त्यांच्यासारखं पालतो. आता या बसण्याचा अर्थ काय घ्यायचा, पोलिसांनी काय करावं. त्यांना ताब्यात घ्या, बाकी काय नाही. यामुळं इथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. जालना रोड आहे, तुम्हाला माहितच आहे. पोलीस जबाबदार, शहराचा हृदय रस्ता आहे. पोलीस जबाबदार याला. पोलिसांनी त्याची खबरदारी घ्यायला पाहिजे होती. मी रात्री सीपींना फोन केला होता या संदर्भात, सीपींनी ऐकलं नाही. अरे पण तुमचं विरोधी नेते म्हणून तुमची जबाबदारी आहे ना. घेतलेले आहेत दिलीप स्वामी त्यांना घेऊन जात आहेत. कारण बऱ्याच वेळापासून अंबादास दानवे आक्रमकतेनं भाजपच्या कार्यकर्त्यांकडे जात होते. तर आदित्य ठाकरेंचा छत्रपती संभाजीनगर दौरा आहे आणि या पार्श्वभूमीवरती 2 गटांमध्ये राडा झालेला पाहायला मिळतोय. संभाजीनगरमध्ये भाजपचं आंदोलन सुरू आहे. ठाकरेंच्या विरोधामध्ये भाजपनं हे आंदोलन केलंय. यावेळेस ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने आले.
एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी दिली जाते। मोठ्या प्रमाणात संघर्षाचं वातावरण तिथे निर्माण झालंय। पोलीस बंदोबस्त फौजफाटा देखील तैनात करण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणात याआधी पोलिसांनी आणि कार्यकर्त्यांमध्ये धरपकड झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं। जोरदार घोषणाबाजी दिली जाते। आपण ही थेट दृश्य छत्रपती संभाजीनगर मधली पाहतोय। आदित्य ठाकरे यांचा छत्रपती संभाजीनगर दौरा आहे आणि यावेळेस भाजपनं जे आहे ते आंदोलन करायला सुरुवात केली। ठाकरेंच्या पक्षाकडून त्याचबरोबर भाजपचे कार्यकर्ते देखील आमने सामने आले। आपण ही दृश्य पाहतोय। पोलिसांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये धरपकड सुद्धा काहीशी झाली। घोषणाबाजी एकमेकांविरोधात दिली जाते। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी देताना दिसत आहेत। त्याचबरोबर पोलिसांनी जेव्हा धरपकड केली तेव्हाची आपण ही दृश्य पाहतोय। मोठ्या प्रमाणात आक्रमक पवित्रा जो आहे तो कार्यकर्त्यांकडून घेण्यात आलेला आहे। दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये घोषणाबाजीचं जे काही वॉर आहे ते आपण पाहतोय। त्याचबरोबर आक्रमक पवित्रा या दोन्ही कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे। उत्तर द्या